मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या या लढ्यात बुलढाणा शहरातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला. सहभागच नाही तर या आंदोलनात स्वतःला झोकून देऊन असंख्य माता भगिनींनी जेल देखील भोगला आणि अन्याय अत्याचाराला देखील ते सामोरे गेले. परंतु ते डगमगले नाही आणि त्यांनी हा लढा असाच सुरू ठेवला. त्यामुळेच 14 जानेवारी 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण नाही तर नामविस्तार मात्र झाला आणि याचाच आनंद आजही या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी नामांतराचा लढा जो आहे तो 1976 पासून सुरू झाला होता आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं देखील योगदान होतं आणि बुलढाणा शहरातील आंबेडकर नगर हे याचं केंद्रबिंदू होतं. या केंद्रबिंदूपासून सुरुवात झालेली या आंबेडकर नगरमधून जे त्यावेळेचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, ज्यांनी या नामांतराच्या लढ्यात सहभाग घेतला, त्यांच्यासोबत आपण आज बोलणार आहोत. कारण नेमका नामांतराचा लढा काय होता आणि त्यात सहभागी झालेले पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांचं काय मत आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सुरेश चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, मला सांगाल की जो नामांतराचा लढा होता तो नामांतराचा लढा कसा त्यावेळेला सुरू झाला आणि त्यात युवक देखील सहभागी झाले ते तेवढ्याच प्रमाणात महिला देखील सहभागी होत्या. काय सांगाल त्याबद्दल? याच्यामध्ये सर जेवढी आपले समाजातील काही भगिनी, काही बांधव, काही विद्यार्थी दशेतले आमचे सहकारी मित्र या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं एकच कारण की बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मराठवाडा विद्यापीठ व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान राजीवजी गांधी आणि महाराष्ट्राचे मंत्री शरद पवार हे होते. काँग्रेसच्या काळातली ही घटना आहे आणि काँग्रेसच्या काळामधली ही घटना असताना बाबासाहेबांच्या नावाला इतका विरोध का होतो? कारण की मराठवाड्यामध्ये इतका जातीवाद होता. त्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये राजधानीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सुद्धा त्याला कारणीभूत आहे. कारण की उठल्या बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमीच टीव्हीच्या माध्यमातून, त्यावेळेस पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होते घरामध्ये, आणि त्यावेळेस त्यांचं बातम्याच्या माध्यमातून स्टेटमेंट असायचं, या लोकांच्या घरात पीठ नाही आणि हे विद्यापीठाची मागणी करतात. आणि यामधून आंबेडकरी समाजामध्ये इतक्या तीव्र भावना निर्माण झाल्या आणि या लढ्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामधून एक भीमसैनिक, म्हणजे वयाच्या 80 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्या आमच्या मायमावड्या घराच्या बाहेर निघून या विरोधाला संघर्ष करत राहिल्या. ही एक आंबेडकरी जनतेची अभिमानाची आणि पराक्रमाची एक बाब दिसून येते. याच्यामध्ये की ज्या समाजाचा राजा नाही तो समाज कधीही ताजा होऊ शकत नाही. या चळवळीमध्ये जोगेंद्र कबाडे सरांचे कार्यकर्ते, रामदास आठवलेचे कार्यकर्ते आणि प्रकाशजी आंबेडकर यांचे कार्यकर्ते, तसेच मायावती आणि कांशीरामजी यांचे सुद्धा कार्यकर्ते या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. आणि त्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांनी जेलच्या माध्यमातून हो, आंदोलनामधून हो, रस्ता रोकोच्या माध्यमातून हो, या काँग्रेसच्या सरकारला पळो करून सोडलेले होते. त्यामुळे काही ठिकाणी या काँग्रेसचा पराजय होऊन त्या सत्तेपासून त्यांना दूर राहावं लागलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्यामुळं हे एकतेचं प्रतीक जे आहे आपल्या बौद्ध आणि महार समाजामधून, हे यांनी येत्या निवडणुकीमध्ये ग्राम पातळीपासून तर आमदार खासदारकीपर्यंत हे दाखवायला पाहिजे
आणि एवढी मी समाजाप्रती भावना व्यक्त करून एक प्रश्न असा आहे की त्यावेळेस तुम्ही या आंदोलनात सहभागी झाला होता, तर त्या आंदोलनाच्या आणि आंबेडकरी चळवळ आता त्यावेळेला जशी होती फोफावलेली होती, बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर नवीन युवा पिढी असेल, वृद्ध व्यक्ती असतील, ते देखील उभे राहत होते, या चळवळीत सहभाग घेत होते. आताच्या घडीला आपल्याला वाटते का अशी आंबेडकरी चळवळ जिवंत आहे? नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस काही आंदोलन करायचे आमच्या युवक तरुणामध्ये जो एक जोश होता आणि समाजामध्ये एक भावना राहायची की काही झालं समाज एकत्र व्हायचा, आता ती चळवळ दिसून येत नाही. त्याचं कारण एक आहे की पहिले गुन्हा दाखल व्हायचा तर त्यावेळेस जमानत घेण्यासाठी घराघरातून 7/12 किंवा असेसमेंटची नक्कल निघायची. आता एखादं आंदोलन झालं तर त्याला त्या कार्यकर्त्याला जोपासलं जात नाही, जपलं जात नाही. ही एक मोठी शोकांतिका निर्माण होऊन राहिलेली आहे. आणि या शोकांतिकाच्या माध्यमातून मी सांगतो की समाज हा सुरक्षित नाही. समाज सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आणि या आंदोलनाशी निगडीत असलेल्या, परंतु त्याची अशी शोकांतिका होती की त्याची कोणी जमानत सुद्धा घ्यायला तयार नाही. आणि त्याच्यामुळं का करावं, कोणासाठी करावं आणि कशासाठी करावं, ही एक भावना निर्माण झालेली आहे. निश्चितच. तर आजच्या या घडीला जी आहे आंबेडकरी चळवळ जी असेल ती तुमच्या मताप्रमाणे जी आहे ती आता तुम्ही दिसत नाही, परंतु मला सांगाल की त्यावेळेस जे साधनं कमी होते, त्यावेळेस साधनं कमी असताना देखील एका आवाजात लोक उठायचे, आंदोलन उभारायचे, परंतु आज तसं दिसत नाहीये. कुठंतरी आपापलं राजकारण म्हणा किंवा आपापलं साधण्याचा हेतू आता या काळात, हल्लीच्या काळात दिसतोय का? कारण आता जर एखादं आंदोलन करायचं म्हटलं तर ठराविक लोकच त्या ठिकाणी येतात. काय वाटतं तुम्हाला, पुढचं भविष्य काय असणार आता आंबेडकर चळवळ? यामध्ये कसं की चळवळीला आलेली जी मरगळ आहे, तर या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ गटातटाचं राजकारण चालू असताना 52 गट झालेले, कोणत्या समाजाच्या माणसानं कोणता गट जोपासावा किंवा पोसावा किंवा त्यांच्याकडे जावे, तर आम्हाला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न विकणारा समाज सुद्धा तयार करावा लागतो आणि न विकणारा नेता सुद्धा तयार करावा लागतो. त्या माध्यमातून पुढचे पावलं आपापल्या परीने या पिढीने जोपासावी अशी मी सर्वांना विनंती करतो. निश्चितच. तर नामांतराच्या या लढ्यामध्ये ज्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला, नामांतर लढ्यात जेलमध्ये देखील गेले, असे जे आंबेडकर नगर येथील जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केली आहे. नेमकं त्यावेळेची आंदोलनं, त्यावेळेचा संघर्ष आणि आताची पिढी आहे, यांचं जे आंबेडकरी चळवळ जी आहे त्यांच्यात या ठिकाणी आहे का? तर स्पष्टपणे या ठिकाणी ज्यांनी या चळवळीत सहभाग घेतला, त्यांनी चळवळ राबवली, अशा या लोकांचं आणि या अशा नेत्यांचं म्हणणं आहे की आता ही आंबेडकरी चळवळ जी आहे ती काही त्यांना दिसत नाही, परंतु यांनी एकत्र येऊन जर का हा लढा आणखीन समोर नेला तर निश्चितच ही चळवळ पुन्हा उभारी घेईल आणि बाबासाहेबांचं नावासाठी ज्या हुतात्म्यांनी, ज्या शहीदांनी आपलं बलिदान दिलं, त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी पिढी निश्चितच काम करेल.